नमस्कार दर्शक हो, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत। आपण पाहत आहात पूज्यनगरी न्यूज। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। परंडा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेवर दरोडा, गॅस कटरने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न, तालुक्यात खळबळ। तिजोरी कट झाली नसल्याने चोरटे रिकाम्या हाताने फरार, सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कापड झाकले। महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल। पत्ता वडनेर, तालुका परंडा। संपर्क 9075 42 66 42। आता बातमी विस्ताराने। परंडा शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेवर दरोडेखोरांनी बँकेवर दरोडा टाकून गॅस कटरच्या साह्याने तिजोरीतील रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला। ही घटना सोमवार दिनांक 28 जुलै रोजी सकाळी उघडकीस आली। याबाबत अधिक माहिती अशी की परंडा पोलीस ठाण्याच्या 500 फुटाच्या अंतरावर असलेल्या शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या पाठीमागील लोखंडी खिडकी गॅस कटरच्या साह्याने कट करून दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश केला, पण लोखंडी तिजोरी गॅस कटरच्या साह्याने तोडण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र तिजोरीचे लॉक न निघाल्यामुळे दरोडेखोर रिकाम्या हाताने फरार झाल्याने चोरीचा डाव फसला आहे। या तिजोरीमध्ये 25 लाख रुपये होते अशी माहिती बँकेच्या अधिकारी यांनी दिली आहे। या प्रकरणी परंडा पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आहे। तालुक्यात घडत असलेल्या दरोडे, चोरी, वाटमारी यामुळे व्यावसायिक, बँक कर्मचारी आदी व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे। दरोडेखोरांनी तिजोरी तोडत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कापड टाकून कॅमेरा झाकत असताना दिसत आहे। गॅस कटरच्या साह्याने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र तिजोरीचे लोखंड जाड असल्यामुळे तिजोरी तुटली नाही व लॉकही निघाले नाही। यामुळे तिजोरीतील 25 लाख रुपये वाचले अशी माहिती बँक मॅनेजर यांनी दिली आहे। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।